नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तंत्रस्नेही शिक्षक विनोद औरादी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी कौशल्य विकास अंतर्गत इलेक्ट्रिकल तोरण साहित्य निर्मिती। शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार नियमित अभ्यासक्रमासोबत कौशल्य विकास आधारित उपक्रमसुद्धा शाळांमध्ये राबवले जाणार आहेत। याच अनुषंगाने पोलोदपूर येथील तंत्रस्नेही शिक्षक विनोद औरादी यांनी इलेक्ट्रिकल तोरण सजावट साहित्य निर्मिती केली आहे। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल, तसेच नवनवीन गोष्टी शिकता येतील। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक या विषयांची सुद्धा माहिती होणार आहे। या उपक्रमातून विद्यार्थी स्वनिर्मितीचा आनंद घेतील व स्वतः तयार केलेल्या गृह सजावटीसाठी वापरतील। तसेच या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची सुद्धा संधी मिळणार आहे। अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबवण्यात येत आहे। तंत्रस्नेही शिक्षक विनोद औरादी यांनी बनवलेल्या या साहित्य निर्मितीबद्दल गटविकास अधिकारी दीप्ती घाट व गटशिक्षण अधिकारी सुभाष साळुंके, विस्तार अधिकारी लेखनिक गीता मराठे, मनाली शिर्के, रेखा मांडवकर, सर्व केंद्रप्रमुख यांच्यासह पंचायत समिती शिक्षण विभाग कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। सर, आपण ही जी शैक्षणिक साधन निर्माण केलं आहे, याला नेमकं कशापासून आणि विद्यार्थ्यांना याचा काय उपयोग होऊ शकतो? आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य आधारित शिक्षणावरती जोर आहे। त्या कौशल्य आधारित शिक्षणामधून आपण विद्यार्थ्यांना हे दरवाजाला लावण्याचं सजावटीचं तोरण आपण बनवायला शिकवणार आहोत। याच्यामधून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल याचं नॉलेज पण मिळणार आहे, प्लस एक स्वनिर्मितीचा आनंद त्यांना मिळणार आहे। त्यातून जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना पुढे त्यातून एक स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्याची संधीसुद्धा मिळू शकते। त्यासाठी आपण हा उपक्रम आपल्या तालुक्यातील जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहोत या वर्षापासून।